नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गासाठी 2026 या वर्षाची सुरुवात एका अतिशय जबरदस्त आणि मोठ्या घोषणेने होत आहे. होय, आपण बोलतोय राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य बियाणे अनुदान योजना 2026 बद्दल. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण या योजनेचे सगळे पैलू अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. कोणतीही अफवा नाही की कोणताही गोंधळ नाही. फक्त अधिकृत माहितीच्या आधारे आपण बघणार आहोत की ही योजना नक्की काय आहे आणि तिचा प्रत्यक्ष फायदा कसा मिळवता येईल. चला तर मग यात सविस्तरपणे लक्ष घालूया. आजच्या या सादरीकरणात आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सुरुवातीला योजनेची मुख्य माहिती, त्यानंतर सोयाबीन आणि इतर पिकांसाठीची तरतूद, मग योजनेची व्याप्ती आणि जिल्हे, त्यासोबत मिळणारे अतिरिक्त फायदे आणि प्रशिक्षण, आणि शेवटी सर्वात महत्त्वाची म्हणजे अर्ज प्रक्रिया. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून. योजना 2026 ची मुख्य माहिती. आणि हा एवढा मोठा सरकारी उपक्रम नक्की काय आहे? नवीन बियाणे अनुदान योजना 2026-27 अंतर्गत शासनाने विशेषतः तेलबिया आणि कडधान्यांसाठी चक्क कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हे नुसतं कागदावरचं आश्वासन नाहीये, तर ही प्रत्यक्ष तरतूद आहे. पेरणीच्या काळात बियाण्यांच्या खर्चामुळे जो आर्थिक ताण येतो त्यावर हा एक मोठा आणि थेट आर्थिक दिलासा ठरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी देण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की पैशाअभावी किंवा बियाण्यांच्या कमतरतेमुळे पेरणी खोळंबू नये. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, सोयाबीन आणि इतर पिके. चला तर मग यातील आर्थिक फायद्यांची सविस्तर माहिती घेऊया. इथं सर्वात लक्षवेधी आणि थक्क करणारा आकडा कोणता असेल तर तो म्हणजे 100%. अगदी बरोबर ऐकलत. सोयाबीन बियाण्यासाठी शासनाने चक्क 100% अनुदान देण्याची घोषणा केली आहे. शेतीच्या इतिहासात अशी पूर्णपणे खर्च उचलणारी मदत खरंच दुर्मिळ असते. याचा सरळ अर्थ असा की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीसाठी आता एक अतिशय भक्कम असा आधार मिळणार आहे. पण हे 100% अनुदान नक्की किती रुपयांपर्यंत असेल? तर सोयाबीन बियाण्यांसाठी प्रति क्विंटल तब्बल 11,000 रुपयांपर्यंतची जास्तीत जास्त आर्थिक मदत या योजनेतून मिळणार आहे. म्हणजे नुसती टक्केवारी सांगून न थांबता शासनाने 11,000 रुपयांची एक मोठी आणि स्पष्ट मर्यादा इथे निश्चित केली आहे. आणि ही खऱ्या अर्थाने एक खूप मोठी रक्कम आहे. आता हा फायदा फक्त काही मोजक्या लोकांसाठी आहे का? तर अजिबात नाही. या योजनेचं भौगोलिक क्षेत्र किती प्रचंड आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो. राज्यामध्ये जवळपास 89,000 हेक्टर क्षेत्रासाठी हे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. 89,000 हेक्टर. महाराष्ट्रातल्या सोयाबीन पट्ट्याला यातून एक खूप मोठी संजीवनी मिळणार हे नक्की. आणि हे अगदी स्पष्टपणे दर्शवतं की अनुदानाची विभागणी किती विचारपूर्वक केली गेली आहे. एका बाजूला सोयाबीनसाठी 100% किंवा 11,000 रुपयांपर्यंतचं सर्वोच्च अनुदान आहे, तर दुसऱ्या बाजूला कडधान्य म्हणजेच तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी 50% किंवा प्रति क्विंटल 6,000 रुपयांचं भरीव अनुदान दिलं जाणार आहे. हा फरक दाखवून देतो की सोयाबीनला जरी प्रथम प्राधान्य असलं तरी कडधान्य उत्पादकांनाही 50%ची मजबूत आर्थिक मदत इथं सुनिश्चित केली गेली आहे. इथे आणखी एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. जर आपण पीक प्रात्यक्षिकाचा म्हणजेच क्रॉप डेमॉन्स्ट्रेशनचा विचार केला तर त्यासाठी शासनाने एक स्वतंत्र आणि जास्त रकमेची तरतूद ठेवली आहे. यासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये ते 14,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान आणि नवीन वाणांचे प्रत्यक्ष शेतावर प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा एक खूपच स्तुत्य असा आर्थिक पाठिंबा आहे. आता पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं विस्तारतंय. विभाग 3, योजनेची व्याप्ती आणि जिल्हे. ही योजना नेमकी कुठे कुठे लागू आहे? या योजनेचा राज्यामधला व्यापक विस्तार इथे लगेच लक्षात येतो. विशेष म्हणजे तूर पिकासाठी सर्वाधिक म्हणजेच राज्याच्या तब्बल 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. सोयाबीनसाठी 26 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय, तर मूग पिकाच्या अनुदानाचा लाभ 22 जिल्ह्यांना मिळणार आहे. तूर पिकाचा हा विस्तार बघता शासनाने राज्याच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतंय. यासोबतच उडीद या पिकासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा विस्तारही मोठा असून तो राज्यातील 21 जिल्ह्यांपर्यंत पोहोचतोय. अशा प्रकारे तूर, सोयाबीन, मूग आणि उडीद या सर्वच पिकांसाठी राज्यभरात एक व्यापक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे. विभाग 4, अतिरिक्त फायदे आणि प्रशिक्षण. म्हणजे केवळ बियाणांच्या पलीकडे जाऊन आणखी काय काय मिळतंय ते बघूया. शासनानं केवळ बियाण्यांसारखा कच्चा माल देऊन न थांबता इतर 3 अतिशय महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केलंय. आधुनिक शेतीचं ज्ञान देण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, प्रात्यक्षिकांवर आधारित शेतीशाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल्यवर्धनासाठी मिनी ऑइल मिल
म्हणजेच छोट्या तेलगिरण्या उभारण्यासाठीही शासनाकडून घसघशीत अनुदान मिळणार आहे. कृषी क्षेत्राला नुसतं पेरणीपुरतं मर्यादित न ठेवता प्रक्रिया आणि आधुनिक ज्ञानाच्या पायावर उभं करण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे. आता वळूया शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. विभाग 5 अर्ज प्रक्रिया. या सर्व लाभांवर दावा कसा करायचा? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारी प्रक्रियेचंच पालन करायचं आहे. ही प्रक्रिया अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली पायरी, शासनाचा अधिकृत GR म्हणजे शासन निर्णय स्वतः वाचून समजून घ्या. दुसरी पायरी, कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. आणि तिसरी पायरी, यासाठी लागणारी सगळी आवश्यक कागदपत्रं आधीच तयार ठेवा. अतिशय सुटसुटीत आणि पारदर्शक अशी पद्धत आहे. ज्या मूळ स्रोतावरून आपण ही माहिती घेतली आहे तिथे शेवटी एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय, ते म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती इतर सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून सर्वांनाच याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. तसंच भविष्यात असेच शेतीविषयात अचूक आणि अधिकृत अपडेट्स मिळवण्यासाठी या माहितीच्या स्रोतांशी जोडलेले राहणं आवश्यक असल्याचं तिथे नमूद केलं आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. 2026ची ही एवढी मोठी आणि महत्त्वाकांक्षी बियाणे अनुदान योजना महाराष्ट्रातील शेतीचं आणि अर्थकारणाचं भविष्य कशाप्रकारे बदलेल? एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळणारं 100% अनुदान आणि मिनी ऑइल मिलसारख्या सुविधा कृषी क्षेत्रात खरंच एखादी नवीन क्रांती घडवून आणतील का? हा नक्कीच विचार करण्याजोगा प्रश्न आहे. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी